नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या व्लॉगमध्ये. दिवाळीनिमित्त मी गावी आलोय आणि गावी येऊन मी काय काय केलं हे सगळे या व्लॉगमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्लॉगला. हॅलो गाईज. तर आपण आलेलो आहोत शेतात. आपल्याला करायची फवारणी. माझ्यासोबत आहे गोलू आणि माझ्यासोबत आहे ज्ञानेश्वरी. समोर आहे गाव माता. हॅलो गाईज. आता गाईज म्हणजे ह्या गाईलाच वाटलं की मी तिलाच गाईज म्हटलं. तू एकटीच आहे ना सिंगल गाईज, तुला गाई कशाला म्हटलंस? तुला गाय म्हटलंस ना. हॅलो गाय. तर आता आपण चाललो आहोत आणि आपल्याला आज खूप सारं काम करायचं आणि वाटेत कुत्रा आहे, त्याला ही गाडी घेतली बघा. दाखव दाखव. समज नाही आ रहा, कभी समजना चाही. अमल टाका काय टाकतं? काय नका खार तूर पडत आहे गाई. खार दरिंदा पीछे पीछे आ रहा है. हमारा हीरो आपण कापसाच्या रानातून जात आहे. थोडीशी तूर मधात आणि काकाला रस्ता माहित नाहीये. वावराचा रस्ता विसरलो मी. आम्हाला चकवा बसलेला आहे आणि आम्ही असे हिंडत आहेत. चकवा रान फुलं. हमारे काका देखो. आता आम्ही वावरात चाललो आणि आम्हाला फवारा करायचा आहे. फवारा हाणायचा आम्हाला. तुरी हाणायचा आज फवारा. तणनाशक तुरी मारल्या म्हणजे तुरीचा बुगाच करायचा पाहिजे हो. पण जाऊ दे आता. चला. आता लाल होते मामा. मामा होणार लाल कारण मामाने टी शर्ट घातले लाल. किसी के माई के लाल में हिम्मत नाही म्हणायचं. तर मी लाल झालो म्हणायचं. तसं नाही का? वाट सांगा. तर आमचा रस्ता जरा बिकट वाट वळणाची अशी अवघड घटिका आणि ज्ञानेश्वरी अशा रस्त्यावरून स्वतः वाट काढत चालली आहे आणि गोलू स्वतः रस्ता पार करून गेलाय. वाट दिसू द्या गा द्यावा. कुत्ता है का? और कुतरे से बचाव के लिए हाड़ हाड़ करने के हमारे पास पावर है. ज्ञानेश्वरी गाडी घेतली का? वाव. ज्ञानेश्वरीनं मोठं हातर घेतलंय कुत्र्याला मारण्यासाठी. टच विहीर आहे गच्च भरलेली. गच्च डाळिंब भरलं वाटत. पाण्याने विहीर भरली असं म्हणायचंय. चला आपल्याला पुढे जायचंय. आपला रस्ता अजून लांब आहे. बालमजुरी चालू इथं. लहान लहान कामाला लावलेत लोक. आपाचा विषय हाड वाटत. डबल शिफ्टी म्हणजे शिफ्टीवर शिफ्टी म्हणजे गध्याला एक शेपूट असली तर घोड्याची पण एक शेपूट लावायची असंच ना. अजीमो शाम शहंशाह मरहबा. हमेशा हमेशा सला. रिस्की रिस्की. कॉपीराइट गाणी म्हणू नका. दाल नाही रे, पाणी. दाल घरी होती. दाल कशाला द्यायची यायला? पाणी आपल्याला प्यायला. फवारणीसाठी खूप सारं पाणी लागतं म्हणून ऑलरेडी पाणी काढून ठेवतोय मी. आणि आज अमावस्या आहे आणि दादाने सांगितलं की अमावस्याच्या दिवशी फवारणी करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या आळ्या असतात ज्या आधी पतंग स्वरूपात असतात त्यांना अंधारी रात्र म्हणजे अमावस्येची रात्र खूप आवडते. त्याच दिवशी हे मेटिंग करतात आणि त्याच दिवशी अंडी जन्माला घालतात आणि अंडी जन्माला घातल्यापासून 72 तासात त्यातून पिलं बाहेर येतात. तर त्याआधीच फवारणी केली तर त्यांच्यावर योग्यपणे नियंत्रण ठेवू शकतो. म्हणून दादाने तसं सगळे औषधं वगैरे योग्य प्रमाणात टाकून फवारणी सुरू केलेली आहे. कसं वाटायला शेतात येऊन? मजा आली की नाही? कतही नाही. का मग बाई? बोर आले. आम्हाला घरी सोडायला तुम्हाला बांधलं थोडंच माहिती. गाडी घेऊन जाऊ का? गाडी घेऊन जा. चाबी घेऊन जा. झोप बाई इथं तुरीत झाडाखाली. जाऊ का मामा? व्हिडिओ करायचा. व्हिडिओ कोण करेन? तुम्हीच करा व्हिडिओ. फवारणीचा व्हिडिओ पाहिजे आपल्याला. नाही लगेच. काय झालं ज्ञानेश्वरी? बोर झालं. काय करायचं मग? आत्ताच घरी फवारणीचं काम. पप्पा एकटेच फवारतात. मराठी पप्पा फवारायलेत.
सोडा पप्पा मेहनत एकटेच करतील का, आपण काय नाही करायचं का? कोणाचा डिस्प्ले गेला रे, कोणाचा डिस्प्ले गेला, सोडा हां घरी कोणाचा डिस्प्ले गेला, ते गोल्या तो आवाजच येऊ दे ना, काय करू? कोणाचा डिस्प्ले गेला. पृथ्वीची तर मानवरी नसतीच, मोबाईलातून बाहेरच नाही का तू. ओ भाई शेंपूड दिसला आता ब्लॉग मध्ये. 7 नंबर रेडी कर दो. हे वाय निकडून पाय हा रवी. अजीमो शाम शहंश, ऊपर तो देखो. व्हाट आर यू डूइंग देयर? समर्थ मला इंग्लिश कळत नाही तर कृपया मराठीत बोलावे. समर्थ काय करतो आहेस वर? मी झाडावर बसलेलो ते आहे. दिसतंय आंधळा एक काय? मग काय विचारलं? झाडावर काय करायला असा प्रश्न होता रे. अच्छा मी इथं मस्त गारगार हवा खाऊन झोपत आहे. तोंड कुठे तो? चांगल्यानं हरपलं. ओ अरे भाई ओ बाय बाय. चला आता मी याच्यापेक्षा उडी जात आहे. इकडे बघ तुम गोलू चाललाय वर. व्हेरी गुड. गोलू वर चाललाय. उंच भरारी घेतो आहे. काका काळा फुगा सुद्धा हवेत उडू शकतो का? यू बघू शकतात मी किती वरी आलेलो आहे. वाव, आता याच्या वरी गेल्यावर इतका उंच गेलाय गोलू. देवापाशी जाऊ शकतो. गोलूने सूर्याला हात लावलाय. अरे अरे आणि एक जण आहे फक्त मोबाईलातच आल्यापासून कंटिन्युअस फोन. पाय आणि एक जण मजा घेत आहे, निसर्गाची आनंद घेत आहे, आणि एक जण परेशान होत आहे. एका जणाला स्वतःचा राग येतोय काच शेतात आला म्हणून, आणि एक आमचे बंधू आहेत जे फवारा मारतायत. कोणाला मागं लागून आवरात येतं रोज. नाही याचं लेऊन आता होय ना बाई? कोणीच येणार नाही. काहून बाई? हा बॉटल कुठे बॉटल आणली का? डिकीत आहे डिकीत. तिकीट ठेवली का? प्याच असलं घे. पाणी भरलं नाही. रिकामीच आणली का? आम्हाला हा साळींदरचा काटा सापडला शेतात. साया म्हणतो आम्ही त्याला. साळींदरला अजून काय म्हणतात रे? सायाच म्हणतात. साया. मला नका ना दाखवू बाबा. मी त्याचा मामा असून तो मला बाबा म्हणतोय. माहित नाही त्याला काय परिणाम झाला. मला नका दाखवून बाबा असं म्हटलं. माझ्याकडे व्हिडिओ आहे. ज्ञानेश्वरी पण त्याचा व्हिडिओ करते. ज्ञानेश्वरीच्या चॅनलला मी शाउटआउट देणार आहे आज रात्री. चॅनल शाउटआउट. चला, सायाचा काटा सापडला, आता सिंहाचा आया सापडता का बघू. और यहाँ पर घसरा घसरी हो रही है. हम बहुत गिरे थे. गोरगरिबाची आमच्या गोरगरिबाची कसं मी कहूंगा चड्डी भी फाटू शकते. माणसाला स्वतःची घासावी लागते असं म्हणा. टाच घासावी लागते आणि मग कुठे मेहनतीचं फळ मिळतं. गोलू का हसतो आहे कळत नाहीये. ज्ञानेश्वरीला, पृथ्वीला आणि गोलूला घरी सोडून परत शेतात आलोय. संध्याकाळ झाली आहे. छान वातावरण होतं शेतात यावेळेला, आणि हे वातावरण खूप आवडतं मला. रातकिड्यांचा आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज, छान शांत थंड वाटतं इकडे. दादाची फवारणी अजून कंप्लीट झाली नाही आहे, तो फवारतोच आहे, आणि मी या वातावरणाचा आनंद घेतो आहे. घरी आलो आणि लेकरांना जरा भूताच्या गोष्टी सांगितल्या. म्हटलं भूताच्या गोष्टी ऐकतील आणि लवकर झोपी जातील. पण कसलं काय, कॉमेडी नाही चिरे चिरे. फवारणीचा दुसरा दिवस. आम्ही ते पण दुसऱ्या शेतात आणि इरीवरच्या शेतात. इरीवरच्या शेतात. विहीर त्याला म्हणायचंय, विहीर पण तो ईर म्हणतोय. ईर शिकलेली. आता ही शिकलेली आणि हा अडाणी. अडाणी आई, घरवाया जाई, शिकलेली आई. काय दारू. नो दारू. दारू फक्त फटाक्यांमध्ये असते. त्याला हिंदीत बारूद म्हणतात. हिंदीत त्याला बारूद म्हणतात. आणि आम्ही इथे रिकामा टाइमपास करायला होत. आमचा दादा तिकडे एकटाच फवारायला आहे. किती मेहनत करलाय. महिन्यातून मेहनत करायला लागतील बऱ्या. ज्ञानेश्वरी बिना आंघोळीची आली. तुम्ही पण बिना आंघोळीचे झाले. हा तेच सांगणारच होतो मी. कालचेच कपडे रात्री बदललेत. आज सकाळ सकाळी आलेलो आहोत आम्ही. मस्तपैकी सूर्यप्रकाश, सकाळचं कोवळं ऊन मिळतं आम्हाला. आणि इथं मस्त. आणि मी चक्कर मारतो. चक्कर मार.
अय दामांजा पडशील. वाव, द फाईट गोलू, WWE चॅम्पियन. इतकी केस असून थकली ज्ञानेश्वरी आणि आलेली आहे चक्कर मारून. वाव, धन्यवाद, थँक्यू, सुप्रभात. पहिले दूध डबल एकदा करा. मला ही चाबी सापडलेली आहे, त्याच्यामुळे मी झाडाचं कुलूप उघडणार आहे. वाव, झाडाला कुठे खोलू? उघडून दाखव. कसं उघडू? कसं उघडू? मला काय माहित, तू म्हणली. तसं नाही, काहीच कुलूप नाही. कुलूप नाही? आहा. ये दूसरी दुनिया की चाबी है. ये दूसरी दुनिया. ये हमें दूसरी दुनिया में लेके जाएगी. दूसरी दुनिया गोलू के लिए मोबाइल की दुनिया है. गोलो गोलो सपने मेरे. चल. हॅलो. एकीकडे घ्यायचं एकीकडे काढायचं. काय जे फोटोच काढतो एवढं येडी मुडी. कोणता दात ढिला झालाय? आ. दात झाला ढिला. देवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होईल. एक ना खाऊ नको त्याच्या तिकडे पाय कुठे का कुठे कोण वासून पाहण्याचं माईन बनवलेली बालूची आहे. खाता राहते पडायला. ओके. म्हणजे बाहेर काढायची आहे अशी राहती बालूश. इतकी सोपी आहे का? आणि तू हातची चव येईन का दुसऱ्याला? येते कोणाला कोणाला येते का? करायला येते. हाताची चव हाताला असते ना मग. हा माहिती अर्धाबाई येते स्वर्णाबाई येते केल्यावर. काय टाकली? तर काय सांगाल तुम्ही या ब्लॉग मध्ये? राजनंदिनी, संस्कृती घारे, तुम्ही लाजत आहात. ठीक आहे, लाजा लाजा. आदिशेट, काय म्हणाल तुम्ही? ब्लॉग मध्ये येत आहे, तुम्हाला आता इंटरनॅशनल फेम मिळणार आहे. मला खूप आनंद वाटतो. वा, तुम्हाला काय वाटतं आरोही? मी खूप खुश आहे. आरोही खूप खुश आहे. ब्लॉग मध्ये येऊन आता जग ओळखणार आरोहीला. आजपासून आरोही रस्त्यावर उतरले की वाव आरोही मॅडम ब्लॉग वाले असं करतील लोक. तुम्हाला काय वाटतं दीदी? दीदी म्हणजे गायत्री गजानन गीते. जी 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 बोला. हो, द रिअल ओजी जी जी दीदी. हु इज द स्पाय? तुम्हाला कसं वाटतंय? समर्थ, आम्हाला खूप मस्त वाटत आहे. आणि आमची चटई गोळा झाली, ती नीट करू द्या पहिले. गोळा झाला तर बर्फाचा गोळा असता तर खाल्ला असता, पण हा गोळा वेगळाच आहे. चटईची घडी घालणार होता तो, पण त्याला वाटलं घडी घातली तर घडी टाइम दाखवते म्हणून त्याने नाही घातली. निरर्थक कॉमेडी. चला भेटूया आता. बाय. आणि मुकी राजूबाई पण बाय. राजूबाई टाटा करीन. माय मांडा कसं करते? मांडा का? हा गहू वडीचे पहिल्यापासून का? हा, पहिल्यापासून. गहू घ्यायचे, वलवायचे, निसायचे, हा. ते पाण्यात टाकायचे, हा. 5 मिनिटं पाण्यात ठेवायचे, हा. मग उपसायचे, हा. मग पंख्याखाली ठेवायचे, मग थोडे असे सुकडे की दळून आणायचे दुसऱ्या दिवशी. हा. मग ते पीठ चाळायचं हा. 2-4 वेळेस. हा. मग उंडा तिबायचा सकाळी लवकरच हा. 9 वाजताच. हा. आणि 12 वाजता करायला लागायचं. मग पुन्हा त्याच्यात तेल पाणी घालायचं. ओके. मग असं करायचं. असं लाटायचा. लाटायचा, डेऱ्यावर भाजायचा. डेऱ्यावर एक पाहिजे, खाली एक पाहिजे. एक इकडं पाहिजे. पण एकटी करायची. त्या पोरी बाई कशा बसल्यात. ते सांगू नको द्यायचं, ते तसंच राहू. अंधारात असतो तो. काय काय करतात
त्याचं असं कसं आवडते पावली मग हातावर घ्यायचा का पावली घ्यायचं आणि असं 2 भाजी घालायची का खाली? आणि हळद याचा एका मनात खाऊ नये माहिती आहे घेतलेलं जेल असायचं त्याच्या पसंतीचं पाहिजे दुसऱ्याचं मेरा रंग दे पसंती चूल चाय दे अयो भैया भैया इकडे बाल बहुत बड़ा शॉट लगा के यहाँ पर दिखा दिया कि वो लाजिम है लाजिम नहीं है काजी मेरे काजी डॉक्टर आ चुके हैं मोहम्मद सिराज बॉलिंग डाले ओह दैट शॉट बहुत बेहतरीन हमारे साथ कैमरामैन करते इसके साथ प्युअर माली पे शॉट ओह दादा रिकॉर्डिंग सगळी 3 वर्ष रिकॉर्डिंग वाली ए जो दादा आता कर बैठ खूप वेळ क्रिकेट खेळत होतो. विजूची आठवण आली म्हणून शेतात आलो. लॉकडाऊनच्या काळात आम्ही ह्याच चिंचेच्या झाडाखाली चिंचेच्या झाडावर सतत गेम खेळत असायचो, गप्पा मारत बसायचो. माणूस जातो, आठवणी राहतात. वाटलं नव्हतं आयुष्यात अशी वेळ येईल कधी, पण असो आता जायची वेळ आली आहे. कधी ना कधी जावंच लागतं, सुट्ट्या संपतात. उद्या सकाळी उठून लवकर निघायचं आहे. बाईकने सेलूला पोचायचं आहे. सेलूवरून मला नाशिकला जायचं आहे. नाशिकला माझा शूट सुरू आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.